हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि तुम्हाला सगळं पिंक दुनियेत आल्यावर समजलं असेल की मी आता कुठे आली आहे. तर येस, आमच्या आशुताईकडे आली आहे आणि आमच्या सेजलच्या लग्नाची सुरुवात झालेली आहे. सो आजपासून आपला ब्लॉग आहे सेजल्स वेडिंग सिरीज. तर आज आहे आपल्या सेजलची मेहंदी. तर आम्ही मेहंदीला तिकडे गेलो नाही कारण का आम्हाला पण मेहंदी काढायची आहे. सो मेहंदी काढायला आली आपली कृती दीदी नेहमीप्रमाणे. आणि मी हिचे ना, मी अजूनपर्यंत हिने माझी मेहंदी काढली नव्हती, पण मी जे सगळे बघितले ना, आशुताईच्या नेहमी हीच मेहंदी काढते. तर आम्ही असं म्हणजे मीच हिला बोलली की ताईला बोलव बरं, जर ती येत असेल ना तरच मेहंदी काढून नाही काढायची. सो आशुताईची मेहंदी कंप्लीट झाली आहे. तर आता कंप्लीट नाही झाले म्हणजे एका साईडला पुढं आणि एका साईडला पाटी, अशी दोन्ही साईडला तिने 2 हातावर काढले. अजून तिचे 2 बाकी आहेत. नाही, मी माझ्या पहिली दाखवीन. सेम मेहंदी काढतोय. येस, आम्ही सेम मेहंदी काढतोय. तू ड्रेस बीस घालून बसलीस हिरवा. अय्या, मी नोटीस नाही केलं की आज मेहंदी आहे म्हणून मी हिरवा ड्रेस घातला. तर मी बाहेर गेलेली एका शूट म्हणजे थोडा मीटिंग होती, सो त्याच्यासाठी मी बाहेर गेलेली आणि मी आत्ता आली. मला खूप लेट झाला, तर मी पटकन मेहंदी काढायला बसते आणि दाखवते तिची मेहंदी. आणि तिने पोर्ट्रेट काढतोय, आम्ही एक पोर्ट्रेट फोटो काढतोय. सो तुम्हाला तो दाखवते. ब्लॉग कंटिन्यू करा, खूप छान आहे. आणि उद्या आहे आपल्या सेजलची चाऊल, तर हा ब्लॉग तिथून कंटिन्यू होणार आहे इथून. सो ब्लॉग कंटिन्यू करा. तर या साईडची बॅकची मेहंदी आमची काढून पण झाली फटक्यास. स्पीड आमची जास्त फास्ट आहे. आणि इकडच्या साईडची तुम्ही मेहंदी बघू शकता. इथे काढली आम्ही सेजा, नाही ही सेजा आणि आम्ही होता का, ती सेजा आणि अप्पू आहे ही, आणि इथे सेजा आणि मी आहे. पण मी आणि अप्पू सेमच दिसतो. आणि बघू शकता तुम्ही, खूप छान आणि एकदम भारी मेहंदी काढली त्यांनी. आणि खूप लवकर काढली, असं म्हणजे टाइम पण नाही लागला तिला काढायला. आणि फिनिशिंग पण बघा गाईज, बेस्ट इज बेस्ट. सो गाईज तुम्ही बघू शकता. आणि आमची मेहंदी अर्धी कंप्लीट झाली आहे, अर्धी अजून हातावरची बाकी आहे आणि हातावरची बाकी आहे. अशा दोघींनी 2 मेहंद्या काढल्यात आणि आम्ही सेम काढल्यात. ही आहे सेजल आणि ही आहे मी, आणि ही आहे सेजल आणि ही आहे आशुताई. अशा आम्ही सेम मेहंद्या काढल्यात कारण का आम्ही आहोत टीम ब्राईड. सो खूप छान मेहंदी काढली कृती दीदी, मला खूप जास्त आवडली आहे. आणि मला खरंच एकदा तरी हिच्याकडे मेहंदी काढायची होती. आणि एक मेहंदी आहे ना अशी काढूया, एकदम भारी आहे माझ्या डोक्यात. सो लवकरच दिसेल ती मेहंदी पण. तर फायनली आमची मेहंदी काढून झालेली आहे. ये तुम्ही बघू शकता, दोघींनी सेम मेहंद्या पाडल्यात. आणि आम्ही हातावर असं लिहिलंय हॅशटॅग सेजा आणि टीम ब्राईड. आणि ह्या हातावर तर तुम्हाला माहिती आहे मी पोर्ट्रेट्स काढले. खूप जास्त मेहंदी आवडली आहे. थँक्यू सो मच कृती दीदी, तू एवढी छान मेहंदी काढलीस. तर कोणालाही मेहंदीचे ऑर्डर्स द्यायचे असतील, आता ब्रायडल सीझन चालू आहे, सगळ्या वेडिंग चालू आहे. सो कोणालाही मेहंदीचे ऑर्डर द्यायचे असतील तर मी खाली तिचा आयडी देईन. तिला लवकर इन्स्टाला जाऊन फॉलो करा आणि तिला कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा तुमच्या स्पेशल डे साठी. आम्ही डायरेक्ट उद्या भेटू. आता आम्ही उद्या भेटणार आहोत. डायरेक्ट असं करताना मेहंदी हाताला तुझ्या नावाची लावते रे राजा. ओके, सो काल आमचा मेहंदी झाली, तुम्ही बघितलं असेल. आणि आता मी आलेली आहे आमच्या खूप टायमानंतर माझी ताई. सो आलेली आहे आमची फेवरेट प्राजक्ता. आणि ही पण खूप लबाड आहे. मस्त काश्मीर वगैरे फिरून आलेली आहे, टॅन केलेला आहे चेहरा छान पैकी. आणि आता तिला मी एक वेगळा मस्त एक्सक्लुसिव्ह लुक देणार आहे. तिच्या स्पेशली संगीत फंक्शन आहे सेजलचं, त्याकरता तिला खूप सुंदर तयार करायची. आणि आता जे सेजलचं आपले फंक्शन आहे तर सगळ्याला मेकअप माझा ताई करणार आहे. आता ताईला जाऊन फॉलो करून ठेवा. आणि मस्त आमचे वेगवेगळ्या लुक असणार आहे, सगळे क्रिएशन्स वेगळे करणार आहेत, एकही सिमिलरिटी नाही ठेवणार आहे. मेकअप सुद्धा सिमिलर नसणार आहे, सगळे लुक्स डिफरंट आहेत. येस. आणि मी ताईचा खाली आयडी देईन, लवकर जा, तिचा इंस्टाग्राम चेक करा, तिला फॉलो करा आणि लवकर ऑर्डर द्या आणि बुक करा लवकर. चला आता आपण चालू करूया मेकअप. आज सेजलची चाऊल आहेत आणि रात्री संगीत आहे, तर लवकर मी रेडी होते आणि तिथे जाऊन भेटूया. फायनली मी सेजलची इथं पोहोचलेली आहे आणि खाली चालू केलंय फंक्शन, तर लवकर जातो. मी ब्लॉगवर जास्त काय बोलू नाही शकत, आता तुम्ही खाली जाऊन बघा.
आमची नवरी आणि आमचा नवरा. चलो सगळं खाली जाऊन बसल्या. सन्मेश आणि सेजा दोघा भावा बहिण्यांचा एकत्रच करताना लोक पैसा वाचवायला. बाय आलं सांग जातेला त्यांना हलत कुंकुलावर जात्याला. आणि आजची थीम आहे पंजाबी. तुम्हाला समजलंच असेल. हलत कुंकू लावेला कन्यावर उकल कन्यावर उकल. मलवट भर इथं आमचं चालू झालंय कार्यक्रम. देवांची आणि सेजाचा मेकअप सेजा स्वतःने केलाय बघू शकता. लावायची ऍक्शन इकडे कॅमेरा अक्षयचा इथे बघ इकडे बघा ना फोटोसाठी तिथे धरून ठेव तिथे बघ फोटोग्राफर. थँक्यू पुढे स्माइल स्माइल खाली बघून सांग आता दुसरा नाव सांगा अजून सांगा. फायनली आलेला आहे आपला मॅच. हॅलो. आणि आल्याच्या नंतर एवढे सुंदर सुंदरशी ड्रेसिंग केले ना इथे अँकरच वाटते. म्हणजे आजचा शो हँडल करणार आहे का चांगली दिसते. ही फॉरेन कंट्री मधली जे संगीतचे आउटफिट असतात ते तशी वाटते. अरे बाई ही सेजा आहे. ही बाई सेजा आहे. मी आहे. पोर्ट्रेट. आणि इथं आम्ही तिचं नाव टाकलंय टीम ब्राईड सेजा. शेजाक्स. आणि मी काय बोलतोय मग आता हे एवढं भारी काढलं म्हणजे कोणी काढलं. कृती म्हणजे त्या मेकअप हिचं नाव आहे का मेहंदी आर्टिस्ट. बालीचा. जाम भारी काढलाय भाई. एक नंबर वाटते खरं मस्त वाटत. आणि हे एवढं हेवी कानात जमतंय तुला. नाही हे हेवी नाहीये. हे नुसतं पत्र आहे बघ. पत्र आहे. इथे आपली येशू. आता काय ती मागापासून ग्रूमच्या टीम मध्ये होती. आम्ही ब्राईडच्या टीम मध्ये होतो. आणि सेजाचा सक्का भाऊस त्याचा मी लगीन आहे तर दोघांचा एकत्र करायला घेतलंय. ही गाईज मेन म्हणजे असं का एकदम ब्लॅक दिसते स्किन. पाठवून बसलोय मी तू लाईट नाही मारलं समजा. सो गाईज मला लाईट मागू नये. नाही माझा चेहरा बघा. बघ माझा चेहरा बघा म्हणजे तुम्ही लोक काळे नाहीये. हा खरा रिअल आहे. गाईज तुम्हाला एक सांगू का मला टेन्शन आलंय यांचं ऐकून का प्रत्येक बहिणीचं इच्छा असते का भावाचं लग्न एन्जॉय करायचं. पण सेजल ताई सॅमचं लग्न जाणारच नाहीये. डायरेक्ट विदाई करून सासरी पाठवणार तिला. बचत बचत. सेजाचं लग्न होणार. लग्न झाल्यावर बैदा नाही होणार. लग्न झाल्यावर सगळी लगेच इकडचं वरण फॅनकडे जाणार. अच्छा मग एक सोबत नाही. सॉरी पण आम्ही तिकडेच राहणार. आपल्याला खास मांडव रिकामा भेटायला आपण पाहिजे तेवढा रील काढा फोटो काढा. हेच पाहिजे होतं आम्हाला. आणि मग नवरी येऊन इकडे येणार आणि मग सेजा रडणार. रडायला त्यांना खूप टायमिंग दिला. सेजल ताई जाणार आहे येड्याचा बाजार आहे का रे तू. अरे यांची घरातली लोक जातील तिकडे लग्न लावायला. मग ते लग्न लावून इकडे येतील परत. सेजलकडेच राहणार. सो गाईज आता आम्ही बसलो जेवायला. पण आणि सेम यशूनी पण तेच घेतलंय बिकॉज यशूला जाम भूक लागले. पण तिने नेल्स केलेत त्यामुळे ती जेवू नाही शकत. नखरांची बारी. आणि आज व्हेज आहे ना म्हणून कमी खातो. आणि आपला मॅग भाऊ येतोय तिकडनं. आता मॅगची प्लेट मी तुम्हाला दाखवते. आम्हाला बोलायचं ना रास होता तर मॅगची प्लेट मी तुम्हाला दाखवते. काय हे बघा काय तुमची डिश बघ माझी भाकर बघ. आमचा डिश बघा. भाकरी खाता मी तुकडा खाता भाकरीचा. फरक बघ तुमच्या माझ्या. बोल आता बोल. भात घेतला शिरा घेतलाय. केचप पण घेतलंय. केचप पण घेतलं. आम्ही केचप आणला नव्हता. केचप तुमची
शादी की खुशी में पापा वार के देंगे दुल्हन के ऊपर 500 का नोट। सो आपण एक गाणं बोलूया. फंक्शन डन झालाय आणि आम्ही सगळे निघालोय आणि रात्री
दिवसभराचा. तरी पण मेकअप आमचा तसा आहे माझा. बघा आणि समजून घ्या की हिचा मेकअप अजून किती ग्लो करतो. माझ्या चेहऱ्याला बघून हिचा मेकअप बघा किती ग्लो करतोय. हा आणि आम्ही खूप नाचलोय तरी शी पण इज अ नॅचरल ब्युटी. नॅचरल. सो गाईज आमचा फंक्शन डन झाला आणि माझा आवाज गेलाय. सर्दी झाली बेकारवाली. आणि सेजा आपली नवीन नवरी जी आता होणार आहे लवकरच. तर आज आमचा चावलांचा फंक्शन एकदम भारी झाला. तर तुम्ही सगळे बघितलं आणि व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड तरी घेतल्यात कारण का आमच्या ऑलरेडी कॉपीराईट बसेल ब्लॉगला ना. एकुलता एक ब्लॉग तुम्ही खूप प्रेम करता ना माझ्या ब्लॉगवरती. तर कॉपीराईट बसेल म्हणून मी साऊंड घालवलेत फास्ट केले. तर ठीक आहे समजून घ्या. आणि उद्या आपली हल्दी आहे. सो उद्या मच्छाएंगे सेजा क्या. येस आजच आम्ही एवढं मच्छवलंय ना की आवाज बिवाज गेलेत आत्ताच. उद्याला विचार तर करा अजून उद्या राडा काय करायचा होईल. आणि आता मी झोपते. अजिबात झोपायला जागा नाही. कुठचा तरी कोपरा दोघींनी पकडला. गप झोपते. भेटू उद्या. चला बाय.